साई हळूहळू चाला मुखाने साई राम बोला. ते तुम्हाला साई मंदिरच्याकडे एंट्रन्स आहे. म्हणजे हा हार्डली 4 ते 5 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्हाला. बघा हे आपल्या बाबांचं देऊळचं कळस. तिकडनं आता पुढे आलात सो ती तुम्हाला आहे त्याची द्वारका माई, म्हणजे आपले साईबाबा असायचे आहेत. म्हणजे आपला फॅमिलीसाठी बोललो परफेक्ट रूम आहे 2x2 ची. इथे यामध्ये तुम्हाला मित्रांनो आपण फायनली जेवायला आलो आहे, ते पण आपल्या अलौकिक हॉटेलला, जो आपला आता नमस्कार मंडळी, मी तुमचा सचिन भ्रमंती प्रवासामध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. पायी हळूहळू चाला मुखाने साई राम बोला. सो तुम्हाला आता समजलं असेल आपण आता कुठे चाललो आहे. आता आपण चाललो आहे मुंबई ते शिर्डी. सो आपल्याला आता या प्रवासात कुठे जाणार, कशाने जाणार, ते आपण पूर्ण डिटेल तुम्हाला आता सांगणार आहे थोड्या वेळामध्ये. की आपण गाडी कुठून पकडणार, लक्झरी कुठून पकडायची, आपण मुंबईपासून येणार असेल तर, आणि आपण आता शिर्डीमध्ये कुठे आपण हॉटेल स्टे करणार, काय करणार, सगळं तुम्हाला इत्थंभूत माहिती तुम्हाला पूर्ण ते देऊ शकतो. सो संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला बोला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सो मित्रांनो फायनली आपली गाडी आली आहे. तर आपण आहोत एक्झॅक्टली दादर टीटीला, जिकडनं आपल्याला लक्झरी सुटतात शिर्डी, नाशिक आणि महाबळेश्वर पण सगळ्या. सो आपल्याला गाडी आल्याने आपल्या पिकनिकमध्ये आहेत दर्शना आई यांची सदिच्छा. सो आपली गाडी आली बघा, साई मल्हार. चल सो फायनली आपली बस आली आहे, आपण आतमध्ये एंटर करतोय. आहे स्लीपर कोच 2x1. त्यांना दाखव कुठे आहे ते. इथे वरती असेल ना, बघ यू आणि इथे बघ वरती नंबर दिलेले आहेत. 3 आहे आपला, 3, 11 आणि. सो मित्रांनो आपण फायनली आपला प्रवास चालू झाला आहे मुंबई ते शिर्डी. सो आता आपण डायरेक्ट भेटू उद्या सकाळी शिर्डीला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता आपण पोचलो आहे फायनली शिर्डीला. सो शिर्डीला आपण आता थोड्या वेळाने आपण हॉटेलला चेक इन करू. चेक इन केल्यानंतर तिकडचे तुम्हाला रूम टूर दाखवेल की तिकडच्या रूम्स आणि कशा आहेत, तिकडे फॅसिलिटी काय काय आहेत, तिकडे ब्रेकफास्ट डिनरमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. आणि त्यानंतर आपण थोडं बोललो शिर्डीला आलो म्हटलं तर आपण बाबांचं दर्शन केलंच पाहिजे. सो आपण बाबांचं दर्शन करू आणि बाकीचं मी तुम्हाला डिटेल ब्लॉग थोड्या वेळ सांगू शकतो. सो स्टे ट्यून. तर शेवटी आपण फायनली पोचलो आपल्या शिर्डीला हॉटेलला, ज्याचं नाव आहे अलौकिक हॉटेल. ते अवघ्य आपलं तुम्हाला शिर्डी टेम्पलपासून आपल्या 200 मीटरवरती आहे. सो त्याचा लुक बघू शकता तुम्ही. सो चला आपण आता एंटर करूया अलौकिक हॉटेलला. बघा हा आहे त्याचा रिसेप्शन एरिया. या आपले साईबाबांचं ते आल्यावरती दर्शन घेऊ शकतो आपण. त्यांचं शॉप आहे. शॉपने तुम्हाला बऱ्याच प्रकारचे साईबाबांची मूर्ती, चंदन आणि ब्रेसलेट तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला पाहिजे तुम्ही घेऊ शकता. एकदम रिजनेबल रेट्समध्ये तसे सर्व.
आपले सर्वांचे साईबाबा. सो याबद्दल पण तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपण डिटेल ब्लॉग देऊ. त्या बनायची थोडा वार्ता करू, संवाद साधूया की ते काय काय मिळते ते. सो आपण थोड्याच वेळात भेटू. सो नमस्कार मित्रांनो, आपण आता निघालो आहे हॉटेलला. आपण चेक इन केल्यानंतर तिकडे थोडा नाश्ता केला. नाश्ता करून झालं तर आपण निघालो अलौकिक हॉटेलमधून. जस्ट आपल्याला आता साईबाबांचं दर्शन घ्यायला. सो अगदी आटली आपल्या एक 5 ते 4 मिनटावरती आपल्याला म्हटलं आटली बरोबर वॉकिंग डिस्टन्स आहे. सो दाखवतो तुम्हाला. हे बघा, इकडनं आपण आलो या साईडने अलौकिक हॉटेलवरनं आलो. सो इकडनं आल्यावरती हे बघा, इथे तुम्हाला साई मंदिरचा इकडे एंट्रन्स आहे. म्हणजे हा हार्डली 4 ते 5 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्हाला अलौकिक हॉटेलपासून आपलं साईबाबांच्या देवच्या दर्शन घेण्यासाठी. हे बघा, इथे तुम्हाला दिलं आहे लाडू काउंटर आहे. त्यानंतर इकडनं पुढे गेले की तुम्हाला असं दिलेलं आहे, त्याच्यावरती मॅपिंग दाखवलं आहे. इथे 6 नंबरला इथे तुम्हाला पासेस आहेत. 7 नंबरला मोफत दर्शन, 8 नंबर गेटला पण मोफत दर्शन आहे. त्यानंतर तुम्ही इकडे आलात तर इथे तुम्हाला चप्पल काउंटर आणि मोबाईल काउंटरचे इकडे तुम्हाला स्टँड मिळतील, जिथे तुम्ही मला फ्रीमध्ये तुमचा मोबाईल आणि चप्पल्स ठेवू शकता. आणि ते ठेवून झाल्यावरती आपला साईबाबांचं दर्शन घेऊ शकता. का आतमध्ये मोबाईल्स आपल्याला अलाव नाही आहेत मंदिरामध्ये. सो बेटर होईल तुम्ही इथे स्टँडला एकतर मोबाईल ठेवा, किंवा अदरवाईज तुम्ही जिकडे हॉटेलला तुम्ही राहत असाल सो त्या हॉटेलला आपल्या रूममध्ये बोलून मोबाईल ठेवले तरी चालते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे शिर्डीमध्ये. शिर्डीचं आपण आता बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता मार्केटला फिरतो. मला बाबांच्या देवाचा कळस दाखवतो, त्यावर थोडी तुम्हाला द्वारकामाई दाखवतो कुठे आहे, द्वारकामाई त्यासोबत आपली चावडी दाखवतो. सो बघा कशी चावडी. बघा, हे आपल्या बाबांचं देवाचा कळस. तिकडनं आता पुढे आलात सो ती तुम्हाला आहे त्याची द्वारकामाई, म्हणजे आपले साईबाबा असायचे. बघा द्वारकामाई. त्यातमध्ये ॲक्च्युली फोटो अलाव नाही आहे व्हिडिओनी, सो आपण तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. इकडनं दिसते का बघितलं पाहिजे. बघा द्वारकामाई जशी इकडनं दिसते अशी. आणि हे त्याच्याच बाजूला आहे आपली साईबाबांची चावडी. त्या आलात तर तुम्हाला दोन्ही दिसेल, द्वारकामाई आणि चावडी. त्याच्या बाजूला या श्यामसुंदर हॉल. ही चावडी आहे. आणि ही दिलेली आहे त्यांचे आपले साईबाबांचे भक्त जे होते, हाजी अब्दुल बाबांची झोपडी. ही त्यांची तिकडे झोपडी आहे त्यांच्या एक्झॅक्टली तुम्हाला चावडीच्या समोर. ही त्यांची झोपडी आत जात नाही आहे. सो इथे बाहेरूनच तुम्हाला दाखवत आहे. खरं असं मित्रांनो, शिर्डीला आलं की असं मन प्रसन्न होते इथे आल्यावरती. आणि इथून आपण जर आतमध्ये आलो तर इथे दिसते आपल्याला श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आणि हा आपला एक्झिट आहे.
मंदिराचा. बघा हा मंदिराचा एक्झिट आहे. इथून देखील आपण त्यांचा एंट्रन्स आणि एक्झिट आहे, त्यांना देखील एंटर करू शकतो आपण. हा गेट नंबर 3. तो मित्रांनो आपला फायनली साईबाबांचं दर्शन झालं आहे आणि आपण निघालो त्या परत आपल्या हॉटेलला. सो जर तुम्ही कधी आलात इथे शिर्डीला, तर शिर्डीला आल्यावरती इकडे तुमचे 2 टाईप्स आहेत. त्यामध्ये तुम्हाला म्हटलं बोलो डायरेक्ट दर्शन आहे, ते तुम्हाला मला पर पर्सन 200 रुपयाची तिकीट देते, पास असतात. सो पास घेऊन तुम्ही आतमध्ये दर्शन करू शकता. आणि दुसरं एक आहे ते कॉमन लाईन आहे. सो माझ्या माहितीप्रमाणे जर तुमच्या जर वयस्कर माणसांनी कोण असतील त्यासाठी तुम्ही 200 रुपयाचा पास घेऊन आतमध्ये जाऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला तिथे आतमध्ये प्रसाद वाटप असतो, त्यांच्याकडे उदी वाटप आहे. आणि आता त्याच्यात एक त्यांनी वाढ केली आहे की आपले जे भोजनालय होते ते साई प्रसादालयाचे कुपन्स आहेत ते आपल्याला जिकडे लाडू वाटतात त्याच ठिकाणीचे त्यांनी हे केलेले आहेत, वाटायला चालू केले आहेत. सो त्यामुळे तिकडे आपल्याला जास्त कुठे बोललो लाईन लावायची गरज नाही त्याच्या इथे बोललो प्रसादालयाच्या इथे. सो बाकीचे आपला डिटेल्स तुम्हाला मी आता आपल्या हॉटेलला गेल्यावरती दाखवेन की आपल्या तिकडचे रूम्स आणि तुम्हाला ते पुढे दाखवायचं बाकी होतं. सो तिकडचे रूम टूर कर दाखवेन हॉटेलला आणि तिकडचे रूमचे रेट्स पण तुम्हाला मी सांगेन थोड्याच वेळामध्ये. सो मित्रांनो आपण आता आलो आहे अलौकिक हॉटेलला. सो तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण आलो आहे रूम टूरसाठी. आता आपण आलो आहे डिलक्स क्वार्टरसाठी. जे रूम्स आहेत त्याच्यामध्ये बघायला इथे तुम्हाला 2 बेड आहेत, म्हणजे आपला फॅमिलीसाठी बोललो परफेक्ट रूम आहे 2x2ची. इथे यामध्ये तुम्हाला टी व्ही इथे प्लस आल्यावरती मला स्नॅक्स आणि आहे. सो स्नॅक्स मिळतो, म्हणजे तुम्हाला जर चहाची केतल, बॉटल, कॉफी आणि प्लस तुम्हाला इथे दूध पावडर आणि सगळं इथे तुम्हाला सगळं रेडीमेड आहे ते. त्यानंतर ते रूममध्ये आपल्याला इनबिल्ड AC, फॅन ही सर्व बोललो अरेंजमेंट केलेली आहे. तर मला डायरेक्टली एक्सटेन्शनसाठी तुम्हाला इथे फोनची फॅसिलिटीसुद्धा आहे ॲडिशनल. आणि जर इथे तुम्हाला रूममध्ये स्लीपर्सचे सुद्धा अवेलेबल दिलेले असतात, स्लीपर्स पण आहेत तुम्हाला इथे आल्यावरती. त्यानंतर तुम्हाला हे कपाट देखील आहे. कपाटामध्ये तुम्हाला तुमचा पर्सनल जर काही डॉक्युमेंट्स असतील, काही मौल्यवान वस्तू असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे लॉकर्स दिलेले आहे. सो तो लॉकर्स पण तुम्ही तिकडे यूज करू शकता. आणि यांचं लास्ट जे दाखवलं आहे ते वॉशरूम तुम्हाला इथे हेअर ड्रायर, ब्रश, टूथपेस्ट, त्यानंतर शॅम्पू, सोप सर्व इथे दिलेले आहेत. इथे बघू शकता ते प्रॉपर क्लीन ठेवलेलं आहे सगळं. इथे तुम्हाला टॉवेल्स आणि दिलेले आहेत, शॉवर्स इथे. आणि आपल्याकडे 24 तास इथे गरम पाणी आणि थंड पाण्याची इकडे सोय असते. सो तुम्हाला आता दुसरा एक दाखवतो, तो पण रूम तुम्हाला खरंच खूप आवडेल. सो आता आपण हा दुसरा रूम तुम्हाला बोललो तसा हा डिलक्स ट्रिपल आहे. सो यामध्ये 2+1चा बेड मिळतो. सो 2+1मध्ये इकडे तुम्हाला 2+1 आणि इथे तुम्हाला सिटिंगसाठी सेम बसायला अरेंजमेंट इकडे टेबल दिलेलं आहे. तुमचा मेनू कार्ड्स, इथे स्नॅक्स असं तुम्हाला इथे बसायला, इथे सामान ठेवायला तुमचा बोलो कपाटसाठी आहे. चार्जिंग पॉईंट्स आहेत त्यांच्या इथे, फोनच्या एक्सटेन्शन्स आहेत, आपला फॅन, AC, TV. तेव्हा मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मगाशच्या रूममध्ये जे होतं सेम चहाची कितली आणि सर्व आपल्याला यूज करायला मिळते. ते लॉकर सिस्टम देखील आहे यांच्या इथे. प्लस तुम्हाला आता स्लीपर्स आणि जे मगाशी तुम्हाला वॉशरूममध्ये दाखवले आपण जे हेअर ड्रायर्स, टूथब्रश, त्यानंतर सोप्स आणि सर्व. सो यामध्ये देखील तुम्हाला सर्व इथे अवेलेबल मिळते. जर तुम्हाला बाकीच्या डिटेल्स पाहिजे असतील तर आपण तुम्हाला मी डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये आपण देईन, जी आपल्या हॉटेल मॅनेजमेंटशी मी एकदा बोलेन आणि त्याप्रमाणे तुम्हाला मी डिटेल्स त्याच्या सगळ्या आपल्या डिस्क्रिप्शनला देईन.
सो मित्रांनो, अजून एक रूमचा हा पार्ट आहे. हा आहे डिलक्स डबल. यामध्ये आपल्याला फक्त दोघांसाठी बेड मिळतो. बाकीच्या इकडे तुम्हाला जे मगाशी बोलल्याप्रमाणे इथे सर्व फॅसिलिटी सगळ्या सेम आहेत. फॅन, AC, इथे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरीमध्ये तुम्हाला स्नॅक्स असतो. त्यानंतर इथे तुम्हाला चहाची किटली, चहा, कॉफी सर्व इथे मिळते. त्यानंतर तुम्हाला ते लॉकर सिस्टम पण आहे. मगाशी आपण जे बोलल्याप्रमाणे लॉकर सिस्टम, तुम्हाला ते चप्पल, टॉवेल, जे वॉशरूममध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं आहे की शेविंग किट, त्यानंतर टूथपेस्ट आणि सर्व डेंटल किट. सो इथे आपलं सर्व इथे त्यामध्ये इन्क्लुडिंग असते. आणि यांच्याकडे प्रॉपर क्लीननेस बघा एकदा, खरंच खूप छान आहे त्यांच्या ते केलेलं. म्हणजे क्लीननेस, यांचा टापटीपणा, जे आपण बोलतो नावाप्रमाणे अलौकिक आहे. सो त्याप्रमाणे त्यांचं अलौकिक हॉटेल आहे, नावाप्रमाणेच आहे. सो मित्रांनो, फायनली आपण आता आलो आहे डिनरसाठी अलौकिक हॉटेलमध्ये. सो मला आता दाखवू आपण डिनरमध्ये आपण आता काय काय खाणार आहे, काय नाही ते. सो आपण डायरेक्टली आता जाऊ आपण डिनर हॉलमध्ये. आज आपल्या डिनरला आहे आई, दर्शना आणि सदिच्छा. सदिच्छा से आहे इकडे बघा, पुढे बसतेस इथे. आपला आहे डिनर हॉल. सकाळी ब्रेकफास्ट पण होतो, लंच, आणि आता रात्री आपल्याला डिनरसाठी आला. तर थोड्याच वेळात डिनर येईल. सो तुम्हाला दाखवतो आपण आज काय काय खाणार आहे ते. सो मित्रांनो, आपल्याला आता डिनरमध्ये आला आहे फर्स्ट ऑफ ऑल चपाती, पनीर टिक्का आहे, हरभरा कबाब, सलाड, कांदा लिंबू, त्यानंतर व्हेज कोल्हापुरी आहे, त्यानंतर दाल तडका, जिरा राईस, वर्जिन मोहितो, त्यानंतर पापड, आणि आपला स्वीटमध्ये दिला आहे तुमच्या सर्वांचा आपला आवडता लाडका गुलाबजाम. सो आपण जेवणाला सुरुवात करूया आणि तुम्हाला सांगतो की आपली जेवणाची टेस्ट आणि क्वालिटी ती कशी येते. सो वेट अँड वॉच. मित्रांनो, आपण फायनली जेवायला आलो आहे, ते पण आपल्या अलौकिक हॉटेलला, जो आपला आता डिनर चालू आहे. तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हरभरा कबाब, खरंच गरम आहे, क्रिस्पी आहे, कुरकुरीत, आणि जे पाहिजे तशी चव आहे बघा. म्हणजे प्रॉपर कबाब बेक झालेला आहे, एक नंबर लागतोय. दुसरं आपण चेक करा, पनीर टिक्का. सुपर. पनीर पण एकदम सॉफ्ट आहे, प्रॉपर त्यांनी बोलो बेक केलेलं आहे, आणि त्यासोबत हिरव्या चटणीसोबत खाण्याची जी मजा आहे अप्रतिम आहे खरंच. सो मित्रांनो, त्याने आता आपल्याकडे उन्हाळा चालू आहे, सो त्यामुळे आपल्याला त्याने रिफ्रेशमेंटसाठी वर्जिन मोहितो दिला आहे. तर तो आपण ट्राय करा, ज्यांनी कसा केला तो. खूप भारी आहे. जो मिंटी पण आहे, मिंटी सोडा, आणि जो लेमन जो टाकला, जे लेमन मुद्राचा सोडा, खरंच खूप अप्रतिम आहे. सो आता त्याच्यात आपलं सगळ्यांचं आवडतं जे लागते ते सगळ्यांच्या लास्ट डेझर्ट. सो डेझर्टला त्यांनी दिला आपल्याला हा गुलाबजाम. सो गुलाबजाम बघा, असा गुलाबजाम याच्यावरती मस्त त्यांनी बदामचा बोललो पीसेस टाकलेत, आणि जो शुगर बोललो टाकला याच्यात, खरंच खूप छान आहे. टेस्ट करून बघूया आपण. एकदम फ्रेश आहे, म्हणजे आत्ताच बनवला, गरमागरम आहे. असं नाही की बाई आपल्या ठेवलेले आहेत आणि आपण ते फक्त ओव्हनमध्ये गरम करून देतो आणि बोलतो तसं खायचं आहे, असं नाही. त्यांनी फ्रेश म्हटलं बोलतो करून दिलेलं आहे. आपल्या खाण्याच्या तोंडाच्या समजते मेल्टिंग बोलतो कसं होतं ते. खरंच खूप छान जेवण आहे.
पण आपला आता डिनर झाला आहे आपल्या अलौकिक हॉटेलमध्ये. सो डिनर तर खरंच खूप छान होतं. तुम्हाला मी त्याचे रिव्ह्यू पण दिलेच की कसं होतं काय होतं आणि आपण काय काय खाल्लं ते. सो आता आपण चाललो आहे झोपायला आणि आता आपलं डायरेक्ट भेट उद्या सकाळी. जे उद्या सकाळी आपण अलौकिक हॉटेलचा आपण जे त्यांचा स्पेशली ब्रेकफास्ट असतात त्याच्यामध्ये आपल्याला उद्या काय काय मेनू मिळणार आहेत, काय काय असणार आहेत, त्याची व्हरायटीज काय आहेत. सो त्यासाठी आपण उद्या सकाळी भेटू. सो आजच्या रात्रीसाठी शुभरात्री. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आपण निघालो आहे आपल्या चेकआउटच्या प्रोसेसला. सो चेकआउट करायच्या ते आपण करणार आहे सकाळी नाश्त्याला आपण आता आपल्याला खाली काय काय खायला मिळणार आहे. सो त्याचे काय काय मेनू आहेत. सो त्यासाठी तुम्हाला आता मी घेऊन जातो आहे. सो वेट. आता आई आणि सतीशच्या सगळे गेलेत खाली अगोदर. आपल्याला आता काय काय दिलेलं आहे त्यांनी. मेंदूवडा, उत्तप्पा, नंतर मसाला इडली, मिसळ पाव, उपमा, पोहे दिले. त्यानंतर मला पोहेचं आपल्या चटणी इडली आहे, चटणी आणि सांबार आणि कॉर्नफ्लेक्स आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला ऑरेंज ज्यूस, लेमन ज्यूस, ऑरेंज ज्यूस आणि वेगळी व्हरायटी असेल प्रत्येक दिवशी. त्यानंतर तुम्हाला पिझ्झा, बटर मिल्क, बीटरूट ज्यूस, लेमन ज्यूस, लस्सी, इथे ब्रेड, बटर आणि जाम. त्याच्याबरोबर तुम्हाला दिलेलं आहे फ्लेवर कर्ड आहे. त्याच्यात 2 प्रकारचे कर्ड आहेत. नंतर ते मिक्स सॅलड, ते नमकीन आहे आणि ते हे फ्रूट्स आहेत. अशा प्रकारचे भरपूर प्रकारचे मेनूज आहेत इथे. मला नाश्ता करायला भरपूर व्हरायटीज मिळतील. सो आपण नाश्ता करूया. सो दाखवतो तुम्हाला एक मिनिट. नमस्कार मंडळी. आपण आता आलो आहे अलौकिक हॉटेलच्या कॅफेटेरियामध्ये. तिथे आपण आता ब्रेकफास्ट करू. सो ब्रेकफास्टमध्ये बघितलं असेल आपल्याला तिकडे काय काय व्हरायटी दिलेली. सो तिकडे मेंदूवडे, इडली, स्टीम इडली, त्यानंतर कांदेपोहे होते, उपमा आहे, शिरा आणि सॅलडचं ऑप्शन पण आहेत, उत्तप्पा आहे. असे भरपूर काय व्हरायटीज आहेत. म्हणजे टोटल 20च्या वरती व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. सो आपण त्यामध्ये आता घेतलं आहे उत्तप्पा, इडली, मेंदूवडा आहे, सांबार आणि सलाड आणि आपल्याला त्याच्याकडे दिलेलं त्यांनी पायनॅपल ज्यूस. सो आपण ट्राय करून दाखवतो तुम्हाला. पहिला आपण घेतो उत्तप्पा. उत्तप्पा एकदम सॉफ्ट आहे. सांबारची चव पण खरंच खूप छान आहे. आंबट गोड असा फ्लेवर आहे. पण इडली बघूया आपण इडली कशी आहे त्याची. इडली पण बोलायला कापसासारखी सॉफ्ट आहे इडली त्यांची. मेंदूवडा, तो पूरी क्रिस्पी आहे. तो ट्राय करायचं तर पायनॅपल ज्यूस. इट्स व्हेरी नाईस. खरंच खूप छान आहे. सो तुम्ही कधी आलात शिर्डीला तर आपल्या अलौकिक हॉटेलला नक्की व्हिजिट करा. त्या इकडे तर तुम्हाला आल्यावरती बोलू जो ब्रेकफास्टचा आस्वाद घेत आहे तो एक वेगळ्याच लेवलचा आहे. सो नक्की आहे. सो मित्रांनो, फायनली आपल्या बाबांचं दर्शन झालं आणि आता आपण निघालो आहे मुंबईच्या दिशेने. सो आपण आता आलेलो इथे शिर्डीला बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण थांबलो इथे अलौकिक हॉटेलला. सो तुम्हाला अलौकिक हॉटेलबद्दल पण थोडी आपण माहिती दिली की ज्याबद्दल त्याचे रूम्स कसे होते, त्याच्या कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे रूम्स आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याचे बोललो जेवणाची क्वालिटी कशी होती, त्यामध्ये आपल्याला जेवताना काय काय मेनू दिले लंचमध्ये, डिनरमध्ये आणि सगळं
प्लस त्यांचे ब्रेकफास्टचे जे मेनू होते, त्याचे व्हरायटीज होते, ते सर्व तुम्हाला त्या डिटेल दाखवलेलं आपण. जर तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो थँक्यू. ओम साईराम.